चॅनल अँड वेलकम टू माय यूट्यूब न्यू ब्लॉग. मी हा ब्लॉग बनत आहे. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे जे मी मराठीमध्ये बनवते आहे आणि आपण एक्सप्लोर करणार आहोत कोल्हापूर. तर मी कोल्हापूरला चालली. कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेलं एक प्रमुख ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर, मसालेदार तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी चपला, कुस्ती आणि गुळाच्या व्यापारासाठी हे एक प्रसिद्ध शहर आहे. सांस्कृतिक वारसा आणि खाद्यसंस्कृतीसाठी कोल्हापूर ओळखले जाते. कोल्हापूरची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे ऐतिहासिक व धार्मिक स्थळे. खाद्यसंस्कृतीसाठी कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आणि तिखट मिसळ. कला आणि संस्कृतीसाठी कुस्तीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या या शहरात कोल्हापुरी चपला आणि फेटे प्रसिद्ध. नमस्कार मित्रांनो, आज माझा फर्स्ट डे आहे कोल्हापूरमध्ये आणि मी इथे फिरण्यासाठी आली आहे. आणि आत्ता मी फर्स्ट पॉईंटवरती आहे. शहाजी छत्रपती म्युझियम म्हणून आहे, इथे आली आहे मी आत्ता जस्ट. आणि इथून आता मी तिकीट घेणार आहे. इथे मागच्या साईडला तिकीट घर आहे आणि त्यानंतर मग मी आतमध्ये एंट्री करेन. विदाऊट तिकीट आतमध्ये तुम्हाला एंट्रीसुद्धा भेटणार नाही आहे. आणि इथून मी जस्ट तिकीट घेतलं आहे. तिकीटचं रेट आहे अडल्टसाठी 50 रुपये तिकीट आहे आणि मुलांसाठी आहे 20 रुपये तिकीट. आणि या म्युझियमचं टायमिंग आहे मॉर्निंग 9:30 वाजल्यापासून ते संध्याकाळचे 5:30 वाजेपर्यंत हे म्युझियम असतं. आता मी जस्ट आतमध्ये आली आहे. म्हणजे गेटवरनं तुम्हाला तिकीट घेऊन ऑलमोस्ट 500 मीटर आतमध्ये हे म्युझियम आहे. आणि इथे सहल आली आहे शाळेची. इथे तुम्ही बघू शकता शाळेची सहलसुद्धा आली आहे. आणि चला आता बघूया कसं आहे ते म्युझियम. आतमध्ये गेल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या शिकार तसेच त्यांचे अवशेष तेथे ठेवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शाहू महाराजांचे कपडे, त्याचबरोबर विविध वापरातील वस्तू, बसण्याच्या खुर्च्या, इतर वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. मी जस्ट आत्ता म्युझियममधनं बाहेर आली आहे. इथे मी काहीच व्हिडिओ घेतला नाही आहे कारण की इथे मोबाईल आतमध्ये जे आहे ना, फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी अजिबात अलाउड नाही आहे. तुम्हाला मोबाईल जे आहे सायलेंट ठेवायचं आहे. जर तुम्ही मोबाईल यूज केला तर तुम्हाला 5000 रुपीज फाईन राहील. तर त्यासाठी मी काही मोबाईलवरती शूट केलेलं नाही आहे. मी आतमध्ये जे काही बघून आली आहे मी ते तुम्हाला सांगते. आतमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत एक्सप्लोर करण्यासाठी. म्हणजे इथे अजूनसुद्धा हे जे पॅलेस आहे इथे दुसरे शाहू महाराज म्हणजे त्यांचे वंशज जे आहेत अजूनसुद्धा इथे राहतात. दुसरे शाहू महाराज म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि इथे आतमध्ये त्यांच्या तलवारी, त्यांचे कपडे कसे होते, म्हणजे त्यांनी बऱ्याचशा प्राण्यांपासून काही म्हणजे जसं की ॲशट्रे बनवला आहे किंवा स्टँड बनवला आहे. बऱ्याचशा अशा वस्तू त्यांनी प्राण्यांपासून बनवल्या आहेत. ते सर्व या म्युझियममध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा या म्युझियममध्ये व्हिजिट करू शकता. इथे तलवारी आहेत, त्यांचे हत्यार काय वापरत होते आणि बरंचसे असं आहे इथे तुम्ही बघू शकता. आणि ते प्राण्यांची शिकार पण खूप करायचे. तर प्राणीसुद्धा त्यांना मारलेलं आहे. ते प्राणीसुद्धा इथे आतमध्ये ठेवलेले आहेत. तर तुम्ही या म्युझियममध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या आहेत ते बघू शकता. हे म्युझियम जे आहे ब्रिटिश आर्किटेक्चर यांच्याकडून बनवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. म्युझियमच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे हरिणसुद्धा दिसेल. इथे तुम्ही बघू शकता. आणि आता हे प्लेस मी एक्सप्लोर केलं आहे. आज माझा फर्स्ट डे आहे कोल्हापूरमध्ये. आता आपण जाऊया नेक्स्ट प्लेसकडे. कोल्हापूरमध्ये जे आहे ना, हिस्टॉरिकल प्लेसेस खूप आहेत. तर म्हणजे हिस्टॉरिकल प्लेसेस तुम्ही इथे एक्सप्लोर करू शकता. आणि मी स्वतः ऑलमोस्ट इथे एक 10 वर्षानंतर आली आहे. कारण माझे अंकल राहत होते इथे, तेव्हा त्यांची इथे ट्रान्सफर होती. त्यामुळे आम्ही नेहमी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये यायचो इथे. पण तेव्हा लहान असल्यामुळे जास्त काही कळायचं नाही. तेव्हा फक्त रंकाळा, शेतकरी बाजार आणि हे सर्वच फिरले. महालक्ष्मीचं मंदिर आणि या व्यतिरिक्त जास्त कुठे फिरले नव्हते. आता मी बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोर करणार आहे इथे. लंच झालं आहे. लंचनंतर मी थोडीशी फ्रेश झाले आणि थोडं रेस्ट करून आता मी चालली आहे रंकाळ्याला जाऊन ऑलमोस्ट मला 10 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली आहे. जेव्हा मी लहान होते तेव्हा गेले होते तिकडे. त्याच्यानंतर मी अजिबात गेली नाही आहे. सो मला इतकं आठवत पण नाही आहे त्यावेळेस कसं होतं आणि आता कसं असेल काय माहिती नाही आहे.
सो गाईज चला आता रंकाळा एक्सप्लोर करूया. रंकाळा कोल्हापूरमधलं एकदम फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. तुम्ही सुद्धा जेव्हा कोल्हापूरमध्ये व्हिजिट कराल तर रंकाळ्याला पण नक्की व्हिजिट करा. आत्ता मी आली आहे रंकाळा लेकला. ॲक्च्युली तुम्हाला जर बोटिंग करायची असेल ना तर त्या साईडनी एंट्री करावी लागेल तुम्हाला, आणि मी थोडी ऑपोजिट साईडला आहे. तर मला माहिती नव्हतं ॲक्च्युली त्या साईडला गेल्यावरती बोटिंग करायला भेटेल म्हणून. आणि रंकाळ्याची जी आहे भेळ जी आहे खूप फेमस आहे. तुम्ही रंकाळ्याला आल्यावरती इथली भेळ नक्की ट्राय करा. तुम्हाला तर माहिती असेल कोल्हापूरमध्ये कोल्हापूरची भेळ भडंग खूप फेमस आहे. रंकाळा तलाव हे कोल्हापूर शहरातील सर्वात प्रमुख आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिमेस स्थित असलेलं हा तलाव ऐतिहासिक असून याच्या भोवती सुंदर बाग, चौपाटी आणि नौकाविहाराची सुविधा आहे. 8व्या शतकात दगडांच्या खाणीतून याची निर्मिती झाली असून या ठिकाणचा सूर्यास्त पाहण्यासारखा असतो. मी कोल्हापुरी इथे रंकाळा लेकजवळ गार्डन आहे आणि या साईडला आहे बोटिंग, ठीक आहे. आणि यासमोर मी आल्यानंतर इथे बघितलं, इथे आहे हे शालिनी पॅलेस, म्हणजे रंकाळा लेकच्या बॅक साईडला. आणि हे जे शालिनी पॅलेस आहे इथून तुम्हाला मी दाखवते, कारण हे शालिनी पॅलेस जे आहे पूर्णपणे बंद आहे. इथे आतमध्ये कोणाला सुद्धा एंट्री नाही आहे. त्याचं रिझन तर मला माहिती नाही आहे, पण इथे आल्यानंतर मी हे बघितलं. मी आता आली आहे ज्योतिबा देवस्थानजवळ आणि आज आहे संडे, म्हणजे ज्योतिबाचा वार असतो आणि मॉर्निंग टाईम असल्यामुळे इथे जास्त रश पण नाही आहे. कोल्हापूरजवळील वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा मंदिर हे दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेलं एक प्रमुख जागृत देवस्थान आहे. समुद्रसपाटीपासून 3100 फूट उंचीवर वसलेलं हे मंदिर महालक्ष्मीचे रक्षणकर्ता म्हणून ओळखले जाते. येथे चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते आणि भाविक चांगभलच्या घोषात गुलाल उधळतात. आत्ता मी आली आहे जस्ट पन्हाळा किल्ल्यावरती. नमस्कार मित्रांनो, आत्ता मी आहे सज्जा कोटीजवळ, म्हणजे मी पन्हाळा किल्ल्यावरतीच आहे. पन्हाळा किल्ला इतका मोठा आहे की इथे तुम्हाला ऑलमोस्ट जे आहे ना 17 पॉईंट्स भेटतील बघण्यासाठी. आता मी टोटल 17 पॉईंट्स तर कवर नाही केले, काही पॉईंट्स मी कवर केले आहेत, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन. कोल्हापूरजवळील पन्हाळा किल्ला, पन्हाळगड हा सह्याद्रीच्या रांगामधील एक अत्यंत महत्त्वाचा आणि मजबूत ऐतिहासिक किल्ला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनखिंडीसारख्या अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. शिलाहार राजवंशाने बांधलेला हा किल्ला 12व्या शतकापासून अस्तित्वात असून आदिलशाही आणि मराठा साम्राज्यात त्यांचे स्थान मोक्याचे आहे. पन्हाळ किल्ल्याची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ऐतिहासिक महत्त्व, अंबरखाना, प्रेक्षणीय स्थान. 1660मध्ये सिद्दी जोहराच्या वेड्यातून शिवाजी महाराज येथेच निसटले होते. त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत प्राणांची आहुती दिली. अंबरखाना गडावरील 3 भव्य धान्याची कोठारे, ज्यांची धान्य साठवण्याची क्षमता प्रचंड होती, हे मुख्य आकर्षण आहे. आणि प्रेक्षणीय स्थळे सज्जाकोटी, राजवाडा, सोमेश्वर तलाव, 3 दरवाजा आणि अनेक बुरुज हे पर्यटकांसाठी खास आहेत. कोल्हापूरच्या वायव्य दिशेला सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून 3126 फूट उंचीवर आहे. आत्ता मी आहे सज्जाकोटीमध्ये आणि इथे खूप गर्दी आहे, कारण आज इथे एक शाळेची सहलसुद्धा आलेली आहे. आत्ता मी आली आहे अंबरखानामध्ये आणि हे जे अंबरखाना आहे इथे धान्य जे आहे साठवून ठेवलं जायचं या ठिकाणी, आणि खूप छान आहे हे पण. आत्ता मी आली आहे पंचगंगा घाटपाशी आणि इथे हे मंदिर आहे. हे बघा, या साईडला पण मंदिर आहे आणि इकडच्या साईडला पण आहे, पण हे मी मागच्या साईडने असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे, पण इकडचं बंद होतं ॲक्च्युली.
तर इथे जे आहे पंचगंगा महाआरती होते. हे जे आहे छत्रपती शाहू महाराज पॅलेस आहे आणि हे 8 वाजता बंद होतं आणि ते मार्केट आहे, ते शॉपिंगसाठी बरंचसं काही आहे. तर चला आपण बघूया आतमध्ये काय आहे काय नाही. इथले जे आहेत ना बँगल्स खूप फेमस आहे. ते बँगल्स तुम्हाला भेटतील खूप स्वस्त रेटमध्ये. मी सुद्धा इथे शॉपिंग करणार आहे, म्हणजे बँगल्स घेणार आहे मी इथे. बँगल्स, ज्वेलरी झाले, बरेचसे अशा गोष्टी तुम्ही इथे परचेस करू शकता जे ते तुम्हाला कमी रेटमध्ये भेटतील. आणि इथे सर्व शॉपिंगचंच आहे. आत्ता मी आली आहे महालक्ष्मीच्या मंदिराजवळ आणि ते बरीचशी अशी रश आहे. जर तुम्ही 2 व्हीलर घेऊन आला तर 2 व्हीलरसाठी इथे पार्किंगला जागा इझी भेटेल आणि 4 व्हीलर पार्किंगसाठी थोडंसं लांब जावं लागेल तुम्हाला. आणि चला मी तुम्हाला इथलं टेम्पल दाखवते. त्याचसोबतच इथे शॉपिंगसाठी बरेचसं काही आहे. म्हणजे मंदिराच्या अगदी साईडलाच तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकता. या लाईनवरती तुम्हाला जास्त काही दिसणार नाही, पण तिकडच्या लाईनमध्ये जर गेलात तर बरीचशी इथे शॉपिंग करायला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला सुद्धा हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.